हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 44. पूर्वाभ्यासेन तेन एव ह्रियते हि अवशः अपि सः जिज्ञासुः अपि योगस्य शब्दब्रह्म अतिवर्तते. भौतिक सुखात अडकलेला असूनही पूर्व सुकृताने तो आपोआप योग साधनेकडे परमात्म्याकडे आकृष्ट होतो. योग साधनेची केवळ जिज्ञासा असलेला वेदातील कर्मकांडांच्या अतीत होतो. योगाभ्यास केलेला साधक कितीही भौतिक संसारात अडकलेला असला तरीही एक दिवस त्याला त्याच्या स्व असण्याची जाणीव होते. तो आपोआप योगाभ्यासाकडे पुन्हा प्रवृत्त होतो. आत खोलवर झालेले योगाचे संस्कार एक दिवस उफाळून बाहेर येतात. त्याच्या रोमरोमात योगसाधना भिनलेली असते. ती फार काळ लपून राहू शकत नाही. बाहेरून तो कितीही भौतिक सुखात रममाण झालेला असला तरी त्याच्या आत योगाची वीणा सुप्तपणे सतत झणकारत असते. योग संस्कारांना एक दिवस एक छोटंसं छिद्र सापडतं. वीणावादन झणकारत बाहेर येते. भगवंत श्री योगसाधनेचा महिमा सांगत आहेत. वेद हे सर्व समावेशक आहेत. ते सकाम साधकाला विधी, कर्मकांड, त्यासाठी मंत्रतंत्र वगैरे सांगतात. ज्यापासून वैयक्तिक फायदा होईल अशा साधना वेदात सांगितल्या आहेत. भगवंत श्री येथे स्पष्ट निर्वाळा देतात की अशा कर्मकांड करणाऱ्या साधकापेक्षा निष्काम योग साधना करणारा त्या कर्मकांड करणाऱ्या साधकाला अतीत करून केव्हाच मुक्ती प्राप्त करतो. एक जन्मांध मुक्ती मिळवू इच्छितो, परंतु त्याला तर दिसतही नाही. तो पूजा अर्चा कर्मकांड कशी करणार? परंतु तो योग साधना करून मुक्ती प्राप्त करू शकतो. त्याने परमात्म्यापुढे शांत बसून ध्यान लावावे. तो परमात्म्याला पाहू शकत नसला तरी परमात्मा त्याला पाहत असतो. तेवढे पुरे आहे, कारण त्यायोगे तो अंतःचक्षुंनी परमात्मा जाणतो. हरिओम. श्लोक क्रमांक 45. प्रयत्नात यतमानः तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धः ततः याति पराम गतिम. जो योगी प्रयत्नपूर्वक साधना करतो तो परिपूर्ण शुद्ध आहे. तो अनेक जन्मजन्मांच्या सिद्धींनी परमगतीला प्राप्त होतो. योग साधना करत असताना एक एक सिद्धी प्राप्त होत असतात. अशावेळी एखादी साक्षात्काराची झलक मिळते. साधकाला तो परम अवस्थेला पोहोचला असे वाटते. तो साधना थांबवतो. त्याच्यात साक्षात्कारी हाच अहंकार घर करतो. अहंकारी मोठा अजब असतो. तो धनसंपत्तीचा संसाराचा त्याग करतो आणि त्या केलेल्या त्यागाचा अहंकार बाळगतो. त्याच्यासारखा त्यागी तोच असे सर्वांनी त्याला ओळखावे अशी त्याची इच्छा बळावते. सात्विकतासुद्धा अहंकाराला खतपाणी घालू लागते. त्यागाचाही त्याग केल्याशिवाय पूर्ण शुद्धी प्राप्त होत नाही. एवढ्यासाठीच भगवंत श्रींनी मुक्तीसाठी परिपूर्ण शुद्धीला प्रयत्नपूर्वक साधनेची जोड दिली आहे. राजा विश्वामित्राने राजेपणाचा त्याग केला. अरण्यात कंदमुळे खाऊन तपश्चर्या केली. स्वतःच्याच राज्यात ओम भवती भिक्षांदेही म्हटले. भगवान बुद्धांनी राज्याचा त्याग केला. आपल्या शिष्यांना भिक्खू म्हणजे भीक मागणारा असे म्हटले. त्यात त्यांना भिकारी करण्याचा उद्देश नव्हता, तर अहंकार नष्ट करण्याचा हेतू होता. रामकृष्ण परमहंस नवीन संन्यास घेतलेल्यांना सर्वप्रथम भिक्षा मागायला पाठवत असत. त्यामागे त्यांच्यातील अहंकार जळून नष्ट व्हावा हा हेतू असे. भिक्षा ही एक अहंकार घालवायची साधना आहे. अशा प्रकारे जो योग साधना पूर्ण शक्तिनिशी करतो, जो परिपूर्ण शुद्ध असतो, त्याला एक एक सिद्धी प्राप्त होऊ लागतात. जन्मोजन्मी या सिद्धी जमा होत असतात. चुकूनही एखाद्या जन्मी एखाद्या सिद्धीचा दुरुपयोग होता कामा नये. योग साधना अखेरपर्यंत चालू असावी लागते. ही अखेर म्हणजे काय ते साधकाने ठरवायचे नसते. तो त्याच्या तसे वाटण्याचा प्रश्न नसतो. तो त्याचा अधिकार नसतो. योग साधना चालू असते, चालूच असते.
एका दिव्य क्षणी ती साधकाच्या नकळत आपोआप थांबते. साधक परमगतीला प्राप्त होतो. हरिओम.